हाय, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात पण झालेली नव्हती की पिल्लूला लगेच भूक लागलेली होती आणि कालपासून बोलत होती की मला पण उपवास करायचा. म्हटलं ठीक आहे, तू पण उपवास कर. मी आज मस्त सकाळी लवकर उठलेली होते आणि मग उठल्यावरती अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली, फ्रेश झाले, स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि पिल्लूला भूक लागलेली होती. आता तिला वाटलं उपवास आहे, म्हटलं आता दुसरंच काहीतरी नवीन असतं की काय काय माहिती. तर तिला इथे उपवासाचे फराळाचे चिप्स वगैरे दिले खायला आणि नंतर माझ्या घरातले कामं होते ना ते करून घ्यायचे होते मला. अगोदर फरशी वगैरे पुसून घेतली. म्हटलं अगोदर फरशी पुसून घेऊयात, नंतर बाकीचे कामं करून घेऊयात. देवपूजा वगैरे नव्हती करायची मला आज आणि शिवरात्र होती, म्हटलं साडी वगैरे घालू, पण पूजा नव्हती करायची म्हटलं म्हणून नाही घातली. आणि रोज ना पिल्लूच्या मागे लावावं लागतं की पिल्लू जेवण कर म्हणून. अजिबात जेवण करत नाही आणि तिला आज उपवास आहे ना, तर तिला वाटलं की काय उपवासाचं काय नवीन असते काय माहिती. म्हणजे एकदम एक्सायटेड होती ती, सारखी म्हणायची भूक लागली आणि जे मी तिला खायला देईन का ते खात नव्हती. म्हणायची हे नको उपवासाचं काहीतरी दे. आता तिला काय माहिती हेच उपवासाचं असतंय म्हणून. तर असं आता मला इथे ना उशीर झाला होता. मी यांना नाश्त्यासाठी मखाना वगैरे दिले आणि माझ्यासाठी चहा करून घेतलेला होता आणि नंतर मग साबुदाण्याची खिचडी वगैरे पण बनवून घ्यायची होती मला. तर चला आता व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.